महाराष्ट्राच्या कुशीत दडलेल्या एका खरोखरच अद्भुत आणि आध्यात्मिक स्थळाची आज आपण माहिती घेणार आहोत. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर तालुक्यांच्या सीमेवर असलेलं माडगी येथील प्रसिद्ध नरसिंग टेकडी मंदिर. हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर निसर्गाचा एक असाधारण चमत्कार आहे. चला तर मग याच स्थानाचं रहस्य आणि महत्त्व आज उलगडून पाहूया. पण देशभरात अशी हजारो मंदिरे असताना हेच मंदिर इतकं दुर्मिळ का मानलं जातं, असा प्रश्न नक्कीच पडतो. असं काय आहे इथे जे याला देशातील इतर सर्व ठिकाणांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरवतं? तर याचं मुख्य कारण दडलंय ते याच्या अचाट स्थानामध्ये. हे मंदिर थेट वैनगंगा नदीच्या अथांग पात्राच्या अगदी बरोबर मध्यभागी एका खडकाळ बेटावर स्थित आहे. संपूर्ण भारतात नदीच्या अगदी मध्यभागी वसलेली मंदिरे शोधूनही क्वचितच सापडतात. त्यामुळेच याला विदर्भातील एकमेव असं दुर्मिळ मंदिर मानतात आणि लोक प्रेमाने याला मिनी पंढरी असंही म्हणतात. नदीच्या प्रवाहातील या मंदिराचा प्रवास खरंच खूप रंजक आहे. आणि विशेष म्हणजे इतकं वेगळं स्थान असूनही हे मुख्य प्रवाहापासून तुटलेलं नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर हे दडलेलं आश्चर्य स्थित आहे. त्यामुळे आधुनिक प्रवासांसाठी आणि भाविकांसाठी तिथे पोहोचणं आज अतिशय सोपं झालंय. इथला निसर्गाचा खेळ बघा. वैनगंगा नदी या बेटाला जणू काही प्रदक्षिणाच घालते. बेटाच्या समोरच्या बाजूला पाण्याचा वेग प्रचंड आणि शीघ्र असतो, पण अगदी त्याच्या विरुद्ध टेकडीच्या दक्षिणेला हाच प्रवाह आश्चर्यकारकरित्या एकदम संथ आणि शांत होतो. हा नैसर्गिक विरोधाभास खरंच पाहण्यासारखा असतो. आता जरा मंदिराच्या आतल्या पवित्र गर्भगृहाकडे वळूया. आत गेल्यावर एखाद्या तळघरात आल्यासारखं वाटतं. इथे निसर्ग आणि भक्तीचा एक अनोखा संगम बघायला मिळतो. तिथे साक्षात 5 फूट उंच भगवान नरसिंहाची आणि माता लक्ष्मीची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. आणि सर्वात अद्भुत गोष्ट माहितीये, जवळच्याच एका खिडकीतून येणारा नैसर्गिक सूर्यप्रकाश जेव्हा या मूर्तीवर पडतो तेव्हा ती अधिकच विलोभनीय आणि जिवंत भासू लागते. आणि हो, इथे फक्त भगवान नरसिंगच नाहीत, तर एका संपूर्ण आध्यात्मिक कुटुंबाचा वास आहे. दाराजवळच उजवीकडे हनुमंताची मूर्ती आहे आणि आतमध्ये गणपती, आदिशक्ती दुर्गा आणि अन्नपूर्णादेवी यांच्या अत्यंत पुरातन अशा मूर्ती स्थापित आहेत. तिथे मिळणारी आणि जाणवणारी ऊर्जा खरंच खूप शक्तिशाली असते. या स्थानाला एक खूप मोठा संतांचा वारसा सुद्धा लाभला आहे. इथला ऐतिहासिक प्रवास बघितला तर थक्क व्हायला होतं. अगदी प्राचीन काळी हे दंडकारण्य म्हणून ओळखलं जायचं. मग 1928 मध्ये या टेकडीच्या इतिहासाला एक नवी कलाटणी मिळाली, जेव्हा संत अण्णाजी महाराज इथे आले. आणि अगदी अलीकडे म्हणजे 2 दशकांपूर्वीच इथे भाविकांच्या सोयीसाठी पायऱ्या आणि इतर संरक्षक बांधकामे करण्यात आली. म्हणजे विचार करा, भूतकाळाशी तुलना केली तर केवढा मोठा बदल झालाय. एकेकाळी इथे इतकं घनदाट आणि भीतीदायक जंगल होतं की वन्य प्राण्यांच्या भीतीने दिवसाही कोणी तिथे एकटं जायला धजावत नसे. आणि आज हे एक अत्यंत सुरक्षित असं क श्रेणीचं पर्यटन स्थळ बनलंय. मजबूत सिमेंटच्या तटबंदीमुळे आता तिथे आबालवृद्धांना कशाचीही भीती वाटत नाही. हा सगळा कायापालट कसा झाला, तर याचं मोठं श्रेय जातं संत हनुमानदास अण्णाजी महाराजांना. योगीराज स्वामी सीतारामदास महाराजांच्या आदेशावरून ते इथे आले आणि तब्बल 40 ते 45 वर्ष त्यांनी इथेच वास्तव्य केलं. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य योगाभ्यास, ध्यान आणि स्थानिक लोकांच्या सेवेसाठी समर्पित केलं. इथली नैसर्गिक वास्तुकलासुद्धा तितकीच अचंबित करणारी आहे. या खडकाळ टेकडीवर निसर्गाने जणू हिरवीगार चादरच पांघरली आहे. औदुंबर, कळंब, चिंच आणि कडुलिंब अशा अनेक झाडांमुळे इथला परिसर खूप विलोभनीय दिसतो. आजूबाजूची पांढरीशुभ वाळू आणि ही हिरवीगार झाडं निसर्गप्रेमींसाठी ही खरोखरच एक पर्वणीच असते. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराचं मुख्य गर्भगृह मुद्दाम अशा उंचावर नैसर्गिकरित्या स्थित आहे की जेव्हा वैनगंगा नदीला भयंकर महापूर येतो तेव्हा मंदिर पाण्याने वेढलं जातं, पण पुराचं पाणी गर्भगृहापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. ते नेहमीच पूर्णपणे सुरक्षित आणि कोरडं राहतं. आहे की नाही अफाट रचना? पण हा शांत नैसर्गिक परिसर वर्षातून एकदा पूर्णपणे बदलून जातो, तो एका भव्य वार्षिक जत्रेमुळे. कार्तिक पौर्णिमेनंतर येणाऱ्या अमावास्येपासून पुढे सलग 15 दिवस या खुल्या नदीपात्रात एक प्रचंड मोठी आणि भव्य जत्रा भरते. जणू काही या नदीपात्रात एक वेगळंच गाव वसतं. आकाश पाळणे लागतात, जीवनावश्यक वस्तूंची अनेक दुकाने थाटली जातात आणि वैनगंगेच्या निर्मळ पाण्यात पवित्र स्नान करण्यासाठी हजारो भाविक इथे जमतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून लोक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. आणि या उत्साही जत्रेची सांगता होते ती संत अण्णाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याने. हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध असतो.
सुरुवातीला अभिषेक आणि पूजा, मग श्रीरामचरित मानसचे अखंड पारायण, त्यानंतर कीर्तन आणि शेवटी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसाद. भक्तीचा हा एक वेगळाच सर्वोच्च स्तर इथे पाहायला मिळतो. आणि आता एक शेवटचं पण अत्यंत गूढ असं रहस्य. टेकडीच्या अगदी दक्षिणेला मंदिराच्या मागे पाण्याचा एक प्रवाह आहे, ज्याला स्थानिक लोक खोलडोह म्हणतात. हा डोह त्याच्या अथांग आणि मोजता न येणाऱ्या खोलीसाठी पूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे. साधारण 45 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. काही स्थानिक मासेमाऱ्यांनी नारळाची एक अतिशय लांब आणि जाड दोरी घेतली, त्याच्या टोकाला एक वजनदार दगड बांधला आणि तो डोहाच्या मधोमध पाण्यात सोडला. पण ऐकून धक्का बसेल, ती भली मोठी दोरी संपली तरी तो दगड पाण्याच्या तळापर्यंत पोहोचलाच नाही. हे रहस्य आजही तसंच कायम आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर या एका डोहाच्या तळ आस्तगायात सापडलेला नाही, तर मग ही अथांग वैनगंगा नदी आपल्या या खोल पात्रात आणि या प्राचीन नरसिंग टेकडीच्या आजूबाजूला आणखी कोणती रहस्य लपवून ठेवत असेल, हा विचार नक्कीच निसर्गाच्या या अफाट शक्तीसमोर आपल्याला नतमस्तक व्हायला भाग